थेट जाऊया अमरावतीला। सचिन, आपण आपले प्रतिनिधी सूरज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अमरावतीतही प्रचार चांगलाच शिगेला पोहोचत होता, आरोप प्रत्यारोप केले जात होते। आता मात्र प्रचाराच्या तोफा आज थंडावतील। नक्कीच लागवी। आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी संपूर्ण निवडणूक झाली। यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार असा या ठिकाणी प्रचार केलेला होता। जर पाहिलं तर नवनीत राणा ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, तर त्यांचे पती आमदार रवी राणा हे युवा सन्मान पक्षाचे आहेत। त्यांची युती जरी झाली असली तरी मात्र मध्यंतरी एकामेकाच्या विरोधात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच नवनीत राणा यांनी प्रचार केला होता। त्याचमुळे जर पाहिलं तर 3 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे जे अमरावतीचे पालकमंत्री त्यांनी जाहीर केलेलं की युवा सन्मान सोबत आमची कुठल्याही प्रकारे युती नाही, त्यामुळे एक वेगळा रंग या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। दुसरीकडे जर पाहिलं तर एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा अमरावतीमध्ये 4 सभा घेतलेल्या, त्यामुळे अमरावतीची निवडणूक जी आहे हिंदू मुस्लिमच्या वळणावर आली की काय अशी जी शंका जी सामान्य नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली होती। जर पाहिलं तर आज 5:30 वाजल्यानंतर जो प्रचार बंद होणार आहे, त्यामुळे जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सायंकाळ नंतर जो प्रचार होणार आहे आज रात्री आणि उद्यापर्यंत तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याच पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारे मतदारांना आमिष देऊ नये यासाठी जर पाहिलं तर पोलिसांचा ठिकठिकाणी अमरावती शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा अमरावती शहर पोलिसांनी या ठिकाणी मागवलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे मतदारांना आमिष देऊ नये, मतदान विकत घेऊ नये अशा पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पोलीस आणि निवडणूक विभाग या ठिकाणी सतर्क झालेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आज ठिकठिकाणी अंतिम मतदारांपर्यंत जाण्याचा अंतिम प्रयत्न आज सर्व राजकीय पक्षाचा असणार आहे। दारोदारी जे आहे ते संपूर्ण उमेदवार सूरज, मुद्दा लक्षात येतोय। सूरज, सचिन, तुमच्या दोघांचेही आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती कर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।